आणि यामध्ये एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी हाती येते की भाजप नेते किरीट सोमय्या यांना थांबवण्यात आलेलं आहे. उल्लू बनवायचा धंदा थोडा त्यात विदिन मुंबई मुवमेंट कॅन यू स्टॉप नाही म्हणून तर आपण कुठेही जाऊ शकतो. ते तुम्ही कोण सांगणार मला हाऊ यू कॅन स्टॉप. अरे गजबाई म्हणजे अरे मीडियावाले या तुम्ही जाण्यावर ठाम आहेत का? तुम्ही जाणार कसं? ट्रेननी जर तुम्हाला अडवलं तर तुम्हाला ट्रेनने अडवण्यात आलं, पोलीस पुढे जाऊ देत नाहीये. तुम्हाला मुंबई पोलिसांची आज 12 वाजेपासून गैरकायदेशीर दादागिरी चालू आहे. आता पण हे पोलीस अधिकारी मला जे ऑर्डर दाखवतात त्या ऑर्डर मध्ये लिहिलं आहे विदिन मुंबई मला कुठलंही प्रतिबंध करू शकत नाही. ते मान्य करतात. त्यांना माहित आहे की ते गैरकायदेशीररित्या मला अडवतात. कोल्हापूर जिल्हाधिकारी कोल्हापूरमध्ये अडवा, पण ही ट्रेन मध्ये मी मुंबईचा विदिन तर मुंबई में जाऊ शकतो. ते मला सांगतात विदिन मुंबई पण तुम्हाला जाऊ देणार नाही. त्यांच्याकडे काय ऑर्डर आहे का? रिझन काय? ऑर्डर मध्ये काय लिहिलं आहे? कोल्हापूर जिल्ह्यात धोका. विदिन मुंबई दे कॅन स्टॉप मी. मी मुंबई जातो, मी ठाण्याला जातो, मी या ट्रेनने पुण्याला जाऊ शकतो. पोलीस अधिकाऱ्यांना विचारायचं. ट्रेन मध्ये मला करायचं थांबून तो का? मी कोल्हापूरला नाही जातो. पोलीस अधिकाऱ्यांना विचारायचं तुम्ही का थांबवताय? मला ठाण्याला पण नाही रोखू शकत. तुम्हाला तुमच्या लाईफसाठी आम्ही अरे माझी लाईफ अभिषेक थँक्यू. किरीट सोमय्या हे कोल्हापूरच्या दिशेने जाणार होते, पण त्यांना आता CSMT ला रोखण्यात आलेलं आहे. अशी माहिती मिळते की ते रेल्वेने जाणार होते. बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या बरोबर आहे. तुषार, किरीट सोमय्यांना थांबवण्यात आलेलं आहे, नेमकं काय घडलं? आपण जर पाहिला तर विशाल, किरीट सोमय्या कोल्हापूरला जाण्यावरती ठाम आहेत. मात्र त्यांना आता पोलिसांनी अडवलेलं आहे. पोलीस आणि किरीट सोमय्या या दोघांमध्ये आपल्याला शाब्दिक बातचीत होताना पाहायला मिळते. किरीट सोमय्यांना फक्त एवढं सांगण्यात आलेलं आहे काय थांबवता? ही दादागिरी आहे. म्हणजे आमच्या वाहतूक ही दादागिरी चालली आहे. हे काय ऑर्डर नाही, काय नाही. तुम्ही काय जाऊ देता? काय पण तुम्ही चंद्र ना? अरे कसला वेळ करता तुम्ही? मुंबईमध्ये जायला काय बंदी आहे का? ऑर्डर कुठे आहे? स्थानकामध्ये आपल्याला अडवताना पोलीस पाहायला मिळते. मात्र किरीट सोमय्या अजूनही ठाण्यावरती तुम्ही जरा लांब थांबा ना. थोडं लांब थांबा ना. काय चाललंय? थोडं लांब थांबा ना. सरकारची पोलीस मला सांगतायत तुमचा जीवाला धोका कोणापासून त्याची स्पष्टता करत नाही. ते मला मुंबईमध्ये कुठलाही जिल्हाधिकारी that district magistrate can order for कोल्हापूर. He can't order. आणि हे पोलीस खोटी ऑर्डर लिहून आणल्यात, खोट्या पद्धतीने मला डांबलतात. मी जाणार, मला मुंबईत
मुंबईचं बाहेर कसे प्रतिबंधित करू शकतात आणि म्हणतात धोका आहे कोणापासून तुम्हाला एनसीबीच्या कार्यकर्त्यांपासून तुमच्या जीवाला धोका आहे हे पोलिसांची म्हणतात. म्हणजे आता शरद पवार आणि एनसीबी हे एनसीबीचे कार्यकर्ते माझ्या जीवावर उठलेत अति धमकी देऊन माझी मुवमेंट बंद करू इच्छितात. मला मान्य नाही. तुम्ही जाणार ठाम आहात का? जाणार ठाम आहात? किरीट भाई तुम्ही जाण्यावर ठाम आहात का? हो नक्की. नाही तेही करायचं नाही तुम्हाला. आपल्यासोबत आहेत अतुलभाई, तुम्ही काय नाही नाही ही दडपशाही आहे. कुठलाच ऑर्डर नाही आहे आणि मुंबईमध्ये पण जायचं नाही का? आता तिकीटचं बहाणा करतायत. तुमचं ठाण्याहून तिकीट आहे. अरे किरीट सोमय्या हे माजी खासदार आहेत, त्यांच्याकडे फ्री पास आहे, कुठेही जाऊ शकतात. हे म्हणजे पोलिसनी काय काय तयारी केली आहे? त्यांच्यासोबत जाणार आहात का? नाही मी सोडायला आलोय. नक्कीच काय रिझन दिलं पोलिसांनी, काय म्हणाले? पोलीस म्हणतात तुमच्या जीवाला धोका आहे. कुठला धोका आहे? कुठली ऑर्डर नाही, काय नाही. कसला धोका आहे? काही धोका नाही आहे. कोणापासून धोका आहे? म्हणजे कोल्हापूरमध्ये राडे करतील हे एनसीपी वाले म्हणून धोका आहे का? अनिल फॉग आले लेन्सवर. अनिल जरा थोडा हात तुम्ही हो काय पुसा पुसा. आणि एकूणच या सगळ्या गोंधळाबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर. प्रवीण दरेकर जी आपण दृश्यांमध्ये बघताय, किरीट सोमय्यांना सीएसएमटी स्टेशनवर रेल्वे स्थानकावरती त्यांना थांबवण्यात आले. ते ट्रेनने कोल्हापूरच्या दिशेने जाणार होते, पण त्यांना जाऊ दिलं जात नाहीये. मला वाटतं अशा प्रकारचं त्यांना थांबवणं किंवा अटक करणं हे बेकायदेशीर आहे. कारण मुंबईत कुठल्याही प्रकारचा त्यांना अशा प्रकारचा आदेश नाहीये. कोल्हापूरला त्यांना प्रतिबंध केलेला आहे. त्याच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर अडवलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो. महाराष्ट्रामध्ये त्यांना पूर्णपणे फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, व्यक्त मत होण्याचं स्वातंत्र्य आहे, संचार स्वातंत्र्य आहे. आणि त्याच्यामुळे सरकारची ही मुस्कटदाबी झालेली आहे. खरं म्हणजे घरातच त्यांना डिटेन त्या ठिकाणी केलं होतं. त्यांना मुंबईत विसर्जनाला जायला देत नव्हते. मग त्या ठिकाणी मी घरी गेल्यानंतर तिथल्या पोलिसांशी चर्चा करून कुठल्या आधारे तुम्ही त्याला डिटेन करताय, का त्यांना मुंबईत फिरू देत नाही, आणि मग त्यांना गणेश विसर्जनासाठी गेली 30-35 वर्षाच्या चौपाटीवरती सातत्याने जातात तिथे जायला त्या ठिकाणी अनुमती दिली. मला अपेक्षितच होतं की तिथून कोल्हापूरला निघाल्यावर या ठिकाणी किरीट सोमय्या यांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलं जाईल आणि तशा प्रकारचा ह्यांचा जबरदस्तीचा प्रयत्न दिसतोय. इथे पोलीस देखील त्यांना वेगवेगळ्या प्रकारची कारणं देत आहेत. असं सांगितलं जात आहे की ठाण्यावरनं त्यांचं रिझर्वेशन आहे, ठाण्यावरनं ते बसू शकतात, इथून ते बसू शकत नाहीत. जेव्हा का ते एक माजी खासदार आहे, त्यांच्याकडे फ्री पास आहे, ते तिथून जाऊ शकतात. ही निव्वळ कारणं दिली जातात. कमाल झाली. तुम्ही माजी खासदार आहेत किंवा एक नागरिक आहे ज्याला व्हीटीवरनं ठाण्याला जायला कुठल्या आधारे प्रतिबंधित करत आहात? सांगा ना तुम्ही, कुठल्या नियमाच्या आधारे, कुठल्या कायद्याच्या आधारे? बरं ते तरी एक्स-एमपी आहेत. बरं ते काय विदाऊट तिकीट चाललेत का? तर रेल्वेचा पास आहे त्यांना. त्याच्यामुळे कुठल्या आधारे त्यांना प्रतिबंधित करणार आहात हा खरा प्रश्न आहे. परंतु या ठिकाणी सरकारला कशाची भीती नाही, कायद्याची भीती नाही, जनतेच्या रेट्याची भीती नाही. आम्हाला वाटलं या ठिकाणी त्यांना दाबायचं, चिरडायचं, चिरडून टाकू अशा भूमिकेतनंच या ठिकाणी कारवाई सुरू आहेत. आणि नारायण राणेंची झाल्यानंतर ही दुसरी त्यांच्या अशाच प्रकारची हट्टवादी भूमिकेतनं दडपशाहीच्या भावनेतनं केलेली कारवाई होईल. प्रवीण दरेकर दादागिरी करत आहेत, बोलतात माध्यमांशी. धन्यवाद थांबवण्याचा आमच्याशी प्रयत्न बोलण्यासाठी. करत आहेत. मी महालक्ष्मीचा मला आशीर्वाद हवे आहे. तुम्ही जाणार आहात? मी निघालो
मी आंबे आईचा आशीर्वाद करायला घ्यायला निघालो. थोड़ा दूर रखना, दूर रखा, मुंह पे लगेगा ना, मुंह में लग जाएगा, थोड़ा दूर रखो। मुंह पे लगेगा, जरा साहेबांना जरा नहीं सर, मुंह पे लगेगा। सर हिंदी में हिंदी नाही जरा साहेब आता नाही बोलणार जरा थांबा. किरीट सोमय्यांना चहूबाजूने रेल्वे पोलिसांनी घेरलेलं आहे. किरीट सोमय्या कोल्हापूरला जाण्याच्या भूमिकेवरती ठाम आहे. काही झालं तरी मी अंबे मातेचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरला जाणार असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे ते प्लॅटफॉर्मवरती पोहोचल्याचं आपण बघू शकतो. CSMTचं हेच ते प्लॅटफॉर्म आहे जिथून महालक्ष्मी एक्सप्रेस जी आहे ती कोल्हापूरच्या दिशेने रवाना होते आणि तिथे आता ते पोहोचलेले आहेत. अजूनही पोलीस त्यांना काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांचा देखील पोलिसांशी वाद होताना आपण बघतोय. पण काही झालं तरी मी कोल्हापूरला जाणार या भूमिकेवरती किरीट सोमय्या ठाम आहेत. त्यांनी म्हटलंय की मी कोल्हापूरला जाऊन अंबे मातेचं दर्शन घेणार. मला ज्या गोष्टी तिथे उघड करायच्यात त्या मी उघड करणार, माध्यमाशी संवाद साधणार आणि त्याच आक्रमक भूमिकेत आता किरीट सोमय्या बघायला मिळत आहे. विषय सगळा खतम करून टाकलाय. किरीट सोमय्यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावलेली आहे. या नोटिसीतला मजकूर जो आहे तुम्ही तो स्क्रीनवर बघताय. त्या नोटिसीत नेमकं काय म्हणण्यात आलंय? तुमचा अधिकारच नाही. तुम्ही मला अटक करा, आय डोंट माइंड. हे पोलीस नाटक करीत आहेत. मला महालक्ष्मीमध्ये जायचंय ते आता उल्लू बनवत आहेत. लोकल मध्ये मला मुलुंडला घेऊ जाऊ इच्छितात. कशाला नाही. यू आर नॉट ऑथॉरिटी, यू आर नॉट रेल्वे डीसी आणि आय एम MP. मग तुम्ही कसं का सांगता ठाण्याहून बसा? मग तुम्ही कसं का सांगतात मला ठाण्याहून बसा? आणि टीटीवरून एक ठाणे आहे. लक्षात आलं? म्हणून त्याचा होऊच शकत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आपल्या बरोबर आहेत. शंभूराज देसाईजी, हा सगळा प्रकार जो आहे तो आता माध्यमांच्या वतीने हा सगळा स्क्रीनवरती बघायला मिळतोय. काय नेमकं यावर आपली प्रतिक्रिया काय? हॅलो, हा, हे बघा, माजी खासदार श्री किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येण्यापासून जिल्हा प्रशासनानं मनाई केलेली आहे. त्यांच्या जिल्ह्यामध्ये येण्यामुळं तिथली कायदा आणि सुव्यवस्था, हॅलो, हा बोला बोला, कायदा सुव्यवस्था आणि तिथली परिस्थिती बिघडू शकते. या कारणामुळं जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी त्यांना जिल्ह्यामध्ये येण्यापासून मनाई केलेली आहे. मी त्यांना एवढंच सांगू शकेन की ते सुद्धा माजी खासदार राहिलेले आहेत. त्यांनी राज्य सरकारनं जी नियमावली घातलेली आहे किंवा राज्य सरकारनं जी कायद्याला अनुसरून त्यांना जी मनाई आदेश दिलेला आहे त्याचं त्यांनी पालन करावं, एवढंच माझं त्यांना सांगणं आहे. कारण त्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यामुळं त्यांनी तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि तिथं निश्चितपणानं त्यांनी जाऊ नये, एवढंच माझं त्यांना म्हणणं राहील. हो, पण मुंबईत तर ते कुठे फिरू शकतात ना. म्हणजे जर त्यांना आता ते जे निघालेले आहेत ते रेल्वेमधनं कोल्हापूरच्या रेल्वेमध्ये जाण्यासाठी निघालेले आहेत. ठीक आहे, ठाण्याला ही कारवाई होऊ शकली असती, पण मग CST पासूनच का? नाही, हे बघा साहेब, ती जी रेल्वे महालक्ष्मी एक्सप्रेस आहे ती मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरनं कोल्हापूरला जाते. त्यामुळे त्यांनी जाऊ नये आणि त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात यायला मनाई केलेली आहे. तो आदेश त्यांना कायद्याला अनुसरून आदेश आपण दिलेला आहे. त्या आदेशाचं त्यांनी पालन केलं पाहिजे. पण मग कोण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतं असं आपल्याला वाटतं? नाही बघा, माननीय श्री किरीट सोमय्या माजी खासदार यांची जी वक्तव्य आहेत, त्यांनी जे केलेले बेछूट आरोप आहेत त्याच्या संदर्भामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी ज्यांच्यावर आरोप केलेत
त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की लोकांच्या प्रश्नाचं आधी उत्तर द्या, म्हणजे तिथं सुद्धा लोक एकत्र येऊ शकतात, त्यांना जाब विचारू शकतात आणि असे समोरासमोर लोक आले तर तिथं लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तो जर टाळायचा असेल तर निश्चितपणानं दोन्ही बाजूनी म्हणजे त्यांना जाब विचारणाऱ्या लोकांनी सुद्धा आणि अशा पद्धतीनं बेछूट आरोप करणाऱ्यांनी सुद्धा कायद्याचं पालन केलं पाहिजे. आणि म्हणून माझं देखील राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून त्यांना सांगणं राहील की त्यांनी कायद्याचं त्यांना जो आदेश बजावलेला आहे मनाई आदेश, त्या आदेशाचं त्यांनी पालन केलं पाहिजे. महाविकास आघाडीच्या एका मंत्र्यांच्या विरोधात ते बोलतात, त्यांच्यावरती आरोप करतात, म्हणून राज्यातल्या पोलिसांची भूमिका आहे का त्यांच्या विरोधात? नाही नाही नाही, हे बघा असं बिलकुल नाही. आरोप कुठल्याही लोकप्रतिनिधीवर केले, सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कुठल्याही ज्याला फॉलोअर्स आहेत, ज्याच्या पाठीमागं जनसमुदाय आहे, अशा लोकप्रिय व्यक्तीच्या विरुद्ध आरोप केल्यानंतर त्याची रिॲक्शन येणं आणि सर्वसामान्य लोकांनी त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त करणं हे साहजिक आहे. आणि म्हणून आमचं प्रशासन म्हणून जिल्हाधिकारी असतील, जिल्हा पोलीस अधीक्षक असतील, यांचं एकच काम आहे की जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था कायम अबाधित राहिली पाहिजे आणि कुणाच्याही वक्तव्यामुळं, कुणाच्याही येण्या जाण्यामुळं जर त्याला बाधा येणार असेल तर ते प्रतिबंध करणं हा निश्चितपणानं कायद्यानं जिल्हा प्रशासनाला दिलेला अधिकार आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आपल्याबरोबर होते. किरीट सोमय्या यांनी नियमांचं पालन करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. ही दृश्य जी आहे ती आपण बघतोय की किरीट सोमय्या कोल्हापूरला जाण्याच्या आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि आता पोलीस ताफ्यामध्ये किरीट सोमय्या जे आहेत ते पुढे सरकताना दिसत आहेत. हे ते आता ज्या प्लॅटफॉर्मवरनं महालक्ष्मी एक्सप्रेस सुटते त्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने ते जाताना दिसत आहेत. CSMT स्टेशनवर जर आपण एकूण लक्षात घेतलं तिथली रचना, तर एका बाजूला उपनगराच्या दिशेने सुटणाऱ्या लोकल्स असतात आणि दुसऱ्या बाजूला ज्या लॉंग डिस्टन्सच्या मेल एक्सप्रेस असतात त्या तिथे लागलेल्या असतात आणि त्याच प्लॅटफॉर्मपर्यंत किरीट सोमय्या पोहोचलेत असा एकूण अंदाज येतोय. पण हे अजून लक्षात येत नाहीये की पोलीस त्यांना या ट्रेनमधनं जाऊ देणार आहेत की नाही. आपण पाहतोय प्रचंड घाम तुम्हाला आलेला आहे, अस्वस्थ सुद्धा तुम्हाला वाटत असेल, तरी देखील सांगा. कोल्हापुरात जाणार आहे का? महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद घ्यायची आहे. तुम्ही जाण्यावर ठाम आहात, मात्र कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पोलीस ठेवण्यात आलेला आहे. अडवतायत. तुमची प्रकृती नीट आहे का? पोलीस तुमची सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही स्वस्त फील करताय का सध्या? आता हे उद्धव ठाकरेंनी आदेश दिलाय पोलिसांना, तसंही करा, त्यांना जाऊ देऊ नका. तुम्ही पोलिसांच्या आदेशानंतरही तुम्ही जायला तयार आहात. तुम्हाला जीवाला धोका म्हटलं जातं त्या ठिकाणी. तुम्ही कोल्हापुरात नेमकं कसं जाणार? कारण तुमच्या अडवणूकमध्ये पोलीस करू शकतात ट्रेनमध्ये. पोलीस आदेश दाखवतायत, कधी स्पष्टता करत नाही. मला कोणापासून धोका आहे? पोलीस म्हणते ऑर्डरमध्ये लिहिल्या एनसीबीचा कार्यकर्ता. पण तुम्हाला जर ट्रेनमध्ये जर कुठे तुम्हाला ताब्यात घेतलं, सोमय्या सर जर तुम्हाला ट्रेनमध्ये जाण्याचं तिकीट नाहीये, खाण्यापासून तिकीट आहे. तुम्ही खासदार होते माझे, तरी देखील तुम्हाला थांबवलं जातं. आतमध्ये अरुण आतमध्ये अरुण आतमध्ये अरे अरुण अरे उनको बोलो ना. अरुण चालू करा. सर तुम्हाला आपल्यासोबत बोलण्यासाठी किरीट सोमय्या सर, तुम्ही काय सांगा, तुम्हाला मध्ये कधीही अडवलं जाऊ शकतो ट्रेनमध्ये? गाडी महालक्ष्मी आहे का? पण मी गणेशाचे दर्शन घेतलेत, आता आंबेबाईचे आशीर्वाद हवे. तुम्हाला गाडीमध्ये जर त्यांनी कुठे मध्ये अडवणूक केली, तुम्हाला मध्ये ताब्यात घेतलं तर तुम्ही काय कराल? मला खात्री आहे उद्धव ठाकरेचे ऑर्डर आहेत
किरीट सोमय्याला जाऊ द्यायचं नाही. तुम्हाला कोणाच्या जीवापासून धोका तुम्हाला सांगितलंय? पद्धतीनं रोखलं जातंय किरीट भाई, ज्या पद्धतीनं रोखलं जातंय, काय म्हणणं आहे बॅगा तुमचं? चोरेल नाही तर कोणी म्हणजे ते ऑर्डर दाखवतायत, ते ऑर्डरच नाही आणि तरी थांबवतायत. तुमचं पक्षश्रेष्ठींबरोबर काही बोलणं झालंय का? पक्षश्रेष्ठींचं या संदर्भात काय नेमकं म्हणणं आहे तुमच्या? सर 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 तुम्ही सांगा की आता तुम्ही जाण्यावर ठाम आहे त्या गाडीने कोल्हापूर पर्यंत. सर पोलिसांनी मोठा तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय? तुमची अडवणूक आणि तुमचं डिटेन्शन कायदेशीर डिटेन्शन आहे का तुमचं? सर कायदेशीर डिटेन्शन होतं का? हो मिळतोय. B1 में टॉयलेट के पास बैग पड़ी है, वहाँ रुकिए, मैं आ रहा हूँ. बूम टाका ना, बूम माझा जरा. B1 में दोन्ही बूम धरले. वो बैग है ना 27 नंबर पे रखो, 27 नंबर. किरीट भाई तुम्हाला थांबवलं जातं, रोखलं जातं, तुम्ही ठाम आहात कोल्हापूरला जाण्यावर. टॉयलेट के ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घाबरले आहेत की मी जर कोल्हापूरला पोचलो तर हसन मुश्रीफला जेलमध्ये जावं लागणार. म्हणून शरद पवारांनी ठाकरेंना नोटीस दिली आहे की जर किरीट सोमय्या कोल्हापूरला पोचले तर मग काय होणार मला सांगू नका. आता तुम्ही ट्रेननी जाता, तुम्हाला मध्ये कुठे स्टेशनवर थांबवण्याचा प्रयत्न केला तर तुमची काय भूमिका असेल? मला इथल्या ऑफिसरनी स्पष्ट सांगितलं तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत जाऊ द्यायचं नाही असे आम्हाला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहेत. का असं केलं जाते? कोण आहेत इन्स्ट्रक्शन देणारे? आता ते तर जो ऑर्डरच आहे ती इलिगल आहे. तर सीएमओ आणि शरद पवार, कारण की हसन मुश्रीफ एवढे घोटाळे बाहेर यायला लागले आहेत. पहिला आला तर हॉस्पिटलमध्ये जावं लागलं, दुसरा येणार, मग तिसरा आला की जेलमध्ये जावं लागणार. थेट मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे असं म्हणायचं तुम्हाला? तुम्ही थेट कोल्हापुरामध्ये मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे जाऊन असं म्हणायचं? मुख्यमंत्रींचा आदेशाशिवाय हे होऊ शकत नाही. म्हणून मुख्यमंत्री आणि शरद पवार यांचा हे कारस्थान आहे. राष्ट्रवादीकडे गृह खातं आहे. गृह खात्याला बोलत आहे का? पद्धतीनं हे सगळं केलं जात आहे. तुम्हाला वाटतं की हे गृह खात्याकडनं आणि सीएमओ कडनं असं सगळं केलं जातं असा तुमचा आरोप आहे? 4 तास मला कोंडून ठेवलं, नंतर जाऊ दिलं, याचा अर्थ काय झाला? आता उद्या कोल्हापूरचा दौरा कसा असेल, काय भूमिका असणार आहे? मी तर निघालो आहे, पण मला खात्री आहे उद्धव ठाकरेंची पोलीस मला मध्येच उतरवणार, जाऊ देणार नाही याची मला खात्री. तुम्ही कोल्हापूरमध्ये जर गेला तर कोल्हापूरमध्ये रोखलं तर पुढची भूमिका काय असेल? समजा तुम्हाला मध्यंतरी रोखलं तर पुढची भूमिका काय असेल? यात काही शंका नाहीये. हसन मुश्रीफचा दुसरा घोटाळा मी उजागर करणार, उद्या करणार आणि उद्या करणार. उद्या तुम्ही कोल्हापूरमध्ये जाऊन प्रेस घेणार. तुमच्या जीवाला त्या ठिकाणी धोका सांगितला आहे. त्या ठिकाणी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तुमच्या जीवाला धोका असताना जर तुम्ही असं जात असाल तर यापुढे तुम्ही सामना कसा कराल? हो, परंतु हे काय सरकार आहे का? एनसीपी कार्यकर्त्यांमुळे, राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे. गजब आहे उद्धव तुझं सरकार. तुम्हाला सांगितलं की 144 ची नोटीस आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला एक नोटीस पाठवून दिली आणि कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचं असं म्हणे की किरीट सोमय्यांनी किमान कोल्हापुरात येऊ नये. मला मुंबईत घरातनं बाहेर पडू दिले नाही 4 तास. मला उद्धव ठाकरे जातं उत्तर द्यावं. 4 तास मला घरात कोंडून ठेवलं, याचं उत्तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देणार का? किरीटजी, हा सगळा हायव्होल्टेज ज्यावेळी ड्रामा सुरू होता, या सगळ्या दरम्यान राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आणि त्यासोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी तुमची काही चर्चा झाली आहे का? त्यांचं काय म्हणणं आहे? दरेकर स्वतःच होते ना, दरेकर स्वतःच होते गुन्हेगार. तुमच्या बरोबर तुम्ही काही कार्यकर्ते कोल्हापूरमध्ये तुमच्या स्वागतासाठी येणार आहे? मी इथून एकटा जात आहे. माझ्या बरोबर फक्त एकच माझा सहयोगी युवराज मोरे आहे. आम्ही दोघेच जण जातो. तुम्ही कोल्हापूरमध्ये जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहात का? अन्य नेत्यांची तुम्ही भेट घेणार आहात का तिथे? मला अंबे आईचं दर्शन घ्यायचं आहे. आंब्याला तुम्ही नेमकी काय प्रार्थना कराल? तर महाराष्ट्रात आशीर्वाद. त्यांचे आरोप हे खोटे नाटे असतात असं सातत्यानं विरोधक म्हणतायत. काँग्रेसवाले तसंच म्हणतात, राष्ट्रवादीवाले तसंच म्हणतायत. तुमच्या आरोपासंदर्भात तुम्हाला अडवलं देखील त्यांनी.
हसन मुश्रीफ असं म्हटलं जातं की राष्ट्रवादीचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते कोल्हापूरमध्ये आहेत आणि तुमच्यासाठी सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. बरं आहे, आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेची पोलीस हे माझा हत्या एनसीबी वाले करणाराचा आरोप करतायत. गंमत आहे हो. कारण की यापूर्वी तुमच्यावरती वाशिममध्ये देखील असा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. तुमच्या गाडीवरती महाराष्ट्रासाठी नारायण राणे पाठ तू म्हणायचा का महाराष्ट्रासाठी? मी क्षमा मागतो. हसन मुश्रीफचा 127 कोटीचा घोटाळा काढलाय मी. प्रताप सरनाईकची 35 कोटीची जमीन जप्त झाली आहे. अनिल परबचा रिसोर्ट गैरकायदेशीर आहे हे सिद्ध झालं आहे. उद्धव ठाकरेचे 19 बंगले इल्लीगल आहे हे घोषित झालेलं आहे. महापौर किशोरीताई पेडणेकरनी SRAचे फ्लॅट ढापले हे सिद्ध झालेले आहेत. संजय राऊतनी 55 लाख चोरीचे घेतले होते परत केले हे सिद्ध झाले. मिलिंद नार्वेकरता गैरकायदेशीर बंगला तोडावा लागला. म्हणून हे घोटाळेबाज सरकारना बाकी जे वाचले आहेत मंत्री त्यांना भीती वाटते म्हणून ते मला थांबवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही आणखी काही गौप्यस्फोट करणार आहेत का किरीट भाई? ठीक आहे. किरीट भाई बऱ्याच वेळ झाला किरीट सोमय्या हे माध्यमांची आपण बघतोय किरीट सोमय्या आता निघाले आले कोल्हापूरसाठी आणि नेमकं कोल्हापूरमध्ये सोमय्या यांच्या आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः किरीट सोमय्या आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सोमय्या सर, तुम्ही काय सांगाल? तुम्ही आता कोल्हापूरकडे रवाना होत आहेत, मात्र जो हाय व्होल्टेज ड्रामा झाला याबद्दल काय सांगाल? तुम्ही निघता. मी आपली क्षमा मागतो. कृपया मी महाराष्ट्राच्या जनतेचा घोटाळेबाज लोकांचा उहापोह खुलासा करतोय, त्याला ड्रामा हा शब्द वापरू नका प्लीज. कोण हे ड्रामेबाजी करणारा अशा प्रकारचा आरोप कोण करतो? एनसीबी वाले. त्यामुळे राष्ट्रवादीकडनं अशा पद्धतीचा आरोप होतोय असं किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे. 8 दिवसाला आपण जर बघितलं तर नेमकं आता किरीट सोमय्या हे स्वतःच म्हणतात की काही वेळ त्यांना परंतु किरीट भाई उद्या अंबाबाईचं दर्शन घ्यायची तुमची इच्छा आहे का? गणपती विसर्जन झालं, बाप्पांना निरोप दिला. हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. गणेशाचं विसर्जन करताना मला थांबवण्याचा मुंबई पोलीस ठाकरे सरकारने 4 तास प्रयत्न केला होता, पण शेवटी गणपतीची कृपा झाली. आई अंबेचे आशीर्वाद आहेत, निश्चितपणे आशीर्वाद मिळेल. हॅलो, अंबाबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आपण किरीट सोमय्या यांच्याशी संवाद साधणार आहोत. सोमय्या सर, किरीट सोमय्या यांनी गेल्या अगदी 10 मिनिटांमध्ये ट्रेन 8:20 बरोबर कोल्हापूरच्या दिशेने रवाना होईल आणि त्याआधी किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बराच वेळ किरीट सोमय्यांना या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेर किरीट सोमय्या कोल्हापूरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसलेले आहेत. आता तरी किमान ही ट्रेन रवाना होईल अशी अपेक्षा आहे. परंतु पुढे हे किरीट सोमय्यांना बरोबर हेही पाहणं महत्त्वाचं आहे. 2 मिनिटं तुमच्या बॉडीगार्डला सांगा. तुमच्या माजी खासदार किरीट सोमय्या, भाजपचे नेते किरीट सोमय्या हे गाडीत बसलेले आहेत. ते न्यूज 18 लोकमतशी बोलताना असं मत आणि अशा भावना व्यक्त करत होते की त्यांना कोल्हापूरपर्यंत पोहोचू दिलं जाणार नाही, त्यांना मध्येच कुठेतरी उतरवलं जाईल. उद्धव ठाकरे सरकार त्यांना मध्येच कुठेतरी उतरवेल. आई अंबेचा आशीर्वाद. हॅलो हॅलो, अहो कसं आता बोलवणार? आता ते बोलतील, सगळ्यांचं ऑनलाईन तिकीट निघले, आपण आता काय काढून करणार आहे?
CSMT स्थानकावर किरीट सोमय्या हे गाडीत बसलेले आहेत आणि ते कोल्हापूरच्या दिशेनं रवाना होत आहेत. पण त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना असं म्हटलंय की उद्धव ठाकरे सरकार त्यांना कोल्हापूरपर्यंत पोहोचू देणार नाही. त्यांना घरातही 4 तास डांबून ठेवलं गेलं, अडकवून ठेवलं गेलं, त्यांना घराबाहेर पडू दिलं नाही. त्यांच्याच घरातून त्यांना गिरगाव चौपाटीवर दर्शनाकरता जायचं होतं, ते जाऊ दिलं नाही, असं त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हटलंय. काय सांगाल तुम्ही फायनली कोल्हापूरला पोहोचताय, मात्र तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून तुम्हाला परवानगी नाकारली. मी आई अंबेला प्रार्थना करतोय की मला आई अंबेचे आशीर्वाद मिळावे. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कोल्हापूरमध्ये जमा होत आहेत आणि तुम्हाला थ्रेट सांगितली जाते. ह्याचा सामना तुम्ही नेमका कसा कराल? आई अंबेचे आशीर्वाद आहे माझा. आई आंबेचे आशीर्वाद आहेत. 127 कोटींचा तुम्ही घोटाळा काढलेला आहे. आता कोल्हापूरमध्ये जाऊन नेमकं तुम्ही काय करणार आहात? कागदपत्र तुम्ही कुणाला देणार आहात? हसन मुश्रीफच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये FIR करायची आहे. ती FIR झाली तर हसन मुश्रीफ जेलमध्ये जाणार, म्हणून हसन मुश्रीफ आणि उद्धव ठाकरेंनी हा प्लॅन केला आहे. मला कोल्हापूरमध्ये FIR दाखल करण्यासाठी पोचूच देऊ नये. तुमच्यावर तुम्हाला नेमका तुमचा कुणावरती आरोप आहे? मुख्यमंत्री अडवणूक करतायत, राष्ट्रवादी अडवणूक करताय, कोण नेमका अडवणूक करताय? उद्धव ठाकरेला भीती आहे की कधीतरी 19 बंगलोसाठी त्यांचा नंबर लागू शकतो. तर आपण या ठिकाणी पाहत असाल तर पोलीस आपल्याला अडवणूक करताना पाहायला मिळतात. आपल्याला न्यूज कव्हरेज करून देत नाहीये. आम्ही न्यूज कव्हरेज करतोय, मात्र हे पोलीस प्रशासन आपल्याला सहकार्य करताना पाहायला मिळत नाही. किरीट सोमय्या आता कोल्हापूरच्या दिशेने रवाना होत आहेत. माध्यम प्रतिनिधींना पोलीस आपल्याला अडवताना पाहायला मिळतात. तुम्ही अरेरावी करू शकत नाही. बोला तुम्ही काय अरेरावी करताय? तुम्ही बोला. टाइम झाला, चला सर. बोला तुम्ही काय अरेरावी करताय? आमच्यावरती तुम्ही फाईन भरा, तिकीट असेल, तुम्ही अरेरावी काय करताय? तर आपण या ठिकाणी पाहत असाल किरीट सोमय्या आता कोणत्याही क्षणी कोल्हापूरकडे निघतील. मात्र किरीट सोमय्यांना ज्या प्रकारे अडवणूक केली त्या प्रकारे माध्यम प्रतिनिधींची अडवणूक आपल्याला पोलीस करताना पाहायला करतायत. ओके, नक्की आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर त्याच गाडीमध्ये, त्याच बोगीमध्ये जिथे किरीट सोमय्या बसलेले आहेत तिथेच उपस्थित आहेत. पण प्रसार माध्यमांना किरीट सोमय्यांशी बोलू द्यायला पोलीस अडवत होते. किरीट सोमय्यांना सुद्धा कोल्हापूरला जाऊ देत नव्हते, गाडीत सुद्धा चढू देत नव्हते. हा सगळा हाय व्होल्टेज ड्रामा न्यूज 18 लोकमतवर थेट आपण बघत होतात. इथेच थांबतोय, एक छोटासा ब्रेक घेऊन परत येतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.